नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज दिवसभरामध्ये पुणे जिल्ह्यात काय काय घडामोडी घडल्यात पाहूयात। शिवाजीनगर मतदारसंघामधील पुणे महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले सांस्कृतिक हॉल आता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे जाणार आहे। मात्र याला नागरिकांनी विरोध दर्शवलाय। या सांस्कृतिक हॉलमध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमांसहित सामान्य नागरिकांचेही विविध कार्यक्रम पार पडायचे। मनसेच्या वतीने या निर्णयाविरुद्ध आंदोलन करण्यात आलं असून शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपायुक्तांच्या दालनामध्ये प्रतिकात्मक लग्न लावण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील न्यूज अनकटकडे यावेळेला बोलताना व्यक्त केली। सावित्रीबाई फुले सांस्कृतिक हॉल असा एक हॉल त्या ठिकाणी असलेला हा गेल्या काही वर्षापासून आमचे विभागाध्यक्ष, आमचे इतर वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी या विषयावरती तिथे पाठपुरावा करतात महानगरपालिकेशी। त्या हॉलचं एक सांस्कृतिक हॉलपासून रूपांतर करून तिथे एक आरोग्य यांना कोटी के आरोग्य दवाखाना हा करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न सुरू आहे। बरं, ह्याची तिथे गरज आहे का? आरोग्याची निश्चितच गरज आहे, पण तिथं तुम्हाला आरोग्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत। तिथं त्याच भागात थोडंसं खालती आल्यावरती डॉक्टर होमी बाबा हॉस्पिटल, ज्यासाठी आम्ही अनेक वर्ष संघर्ष केला, ते हॉस्पिटल आता सुरू झाले। म्हणजे अशी तिथं सोय असताना, तिथं उपलब्ध असताना पण कोणाला तरी ह्याच्यात इतर काही पद्धतीचा फायदा व्हावा म्हणून ह्या सांस्कृतिक भवनाचा, या हॉलचा तिथं बंद करून नागरिकांना गैरसोय करून तिथं अजून एक नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। बरं, हा सांस्कृतिक हॉल महत्त्वाचा आहे का? तर निश्चितच महत्त्वाचा आहे, कारण तिथल्या आसपासच्या भागातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला, गोरगरिबांना त्या सांस्कृतिक हॉलमध्ये आज त्यांचे लग्नाचे कार्यक्रम असतील, बारसे असतील, इतर कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, घरचे कार्य असतील, ही तिथे त्यांना आता पण करता येत होती आणि फारच महानगरपालिकेचे किंवा त्या एक स्वस्त दरामध्ये ते करता येत होतं। तोच कार्यक्रम जर का कुठल्या खाजगी ठिकाणी घ्यायचा झाला तर प्रचंड पैसे मोजावे लागतात। जेव्हा आपल्या स्वतःच्या भागात आपल्या हक्काचा एक हॉल असताना तो बंद करून तिथं आरोग्य केंद्राची गरज नसताना आरोग्य केंद्र सुरू करण्याचा घात जो घातला जातोय, त्याच्या विरोधात आज आम्ही इथं प्रतिकात्मक लग्न लावण्याचं आम्ही आज इथं महानगरपालिकेच्या कार्यालयात लावलेलं आहे। आणि महानगरपालिकेला आज आम्ही परत एकदा ह्याच्यात एक चेतावणी दिलेली की तुम्ही जर का ह्या पद्धतीने जर का तिथं तुमचं आरोग्य केंद्राचं काम चालू ठेवलं, ते बंद केलं नाही, तर या पुढचं आंदोलन आमचं फार वेगळ्या पद्धतीने होईल आणि तीव्र होईल, याची त्यांनी दखल घ्यावी। पुण्यामध्ये शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन कार्यालयाचं पुण्यामधील मोदी बागेत शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळेला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारही उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये सगळ्यांशी हसत खेळत संवाद साधणाऱ्या आशिष शेलारांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना आरक्षण प्रश्नावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवरती टीका केली। ठाकरे आणि पवारांनी आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी यावेळेला केली आहे। आमचा प्रश्न पुन्हा पवार साहेबांना तोच राहील। माननीय पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी की जी मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे की मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी मध्येच द्या, यावर तुमच्या पक्षाची भूमिका काय, महाविकास आघाडीची भूमिका काय? उद्धवजींनाही आमचा तोच प्रश्न आहे आणि काँग्रेसलाही तोच प्रश्न आहे। मराठा समाजाला त्याच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे, याचे समर्थक भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आहोत। किंबहुना त्यासाठी आरक्षण देण्याचा कायदाही आम्ही केला। अजूनही ओबीसी समाजाच्या भीती की आमच्यामधलं काढून मराठा समाजाला दिलं जाईल व मागणी मान्य केली जाईल, यावरचं पवार साहेबांचं मौन हे काही योग्य आहे असं आमचं मत आहे। पण या सगळ्या मुद्द्यावरती पवार साहेबांनी सांगितलं की 50% पुढची जी मर्यादा आहे ती केंद्र या सगळ्या संदर्भात निर्णय घेऊ शकतो आणि अशा वेळी आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, सरकार जर केंद्र सरकार जर काही निर्णय घेत असेल तर। मग प्रश्न पवार साहेबांना हा आहे की तुमचं सरकार मनमोहन सिंगांच्या काळात असताना तुम्ही हा निर्णय का नाही केलात? बारामती विधानसभा मतदारसंघामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधामध्ये आपले बंधू युगेंद्र पवार यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याचे शरद पवार यांनी ठरवलं आहे। परंतु या निर्णयामुळे काही फरक पडणार नाही। निवडून येण्यास अजितदादांना कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास पार्थ पवार यांनी पिंपरीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना व्यक्त केला। कचरा वाहक, वेचक यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे पालिकेला
वेळोवेळेला मागण्या करूनही दुर्लक्ष केल्यामुळे कचरा वाहक आणि वेचक संघटनेच्या वतीने पुणे महापालिका येथे आंदोलन करण्यात आलं। यावेळेला 8 दिवसांच्या आत पुणे महापालिकेने दिलेल्या मुदतीत मागण्या मान्य न केल्यास खासदार आणि पुणे महापालिका आयुक्त यांच्या गाड्या अडवण्यात येतील असा इशारा कचरा वाहक आणि वेचक मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष विजयपूर डाकले यांनी दिला आहे। कचरा वेचकांना कसा त्रास होईल याच्या करताच महापालिकेचं प्रशासन काम करतंय का काय अशा प्रकारची परिस्थिती आहे। आज आम्ही या ठिकाणी पुणे महापालिकेवर सर्व कचरा वाहक वेचकांचा अर्धनग्न महामोर्चा आणायचं नियोजन केलेलं आहे, परंतु काल रात्री आणि आज सकाळी महापालिकेच्या प्रमुख प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही बैठकीला या, आपण समोर बोलून याच्या बाबतीत एक निश्चित तोडगा काढू। त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आमच्या कचरा वाहक वेचक संघटनेचं एक शिष्टमंडळ आलं, त्यांच्याशी चर्चा केली। त्यानुसार त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चित आम्ही येत्या 8 दिवसामध्ये दूर करण्याचा प्रयत्न करू। आणि तशा प्रकारचं पत्र आम्हाला एक काही मिनिटांमध्ये ते आम्हाला देत आहेत। म्हणून आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन प्रशासनालाही वेळ दिला पाहिजे म्हणून एक सामंजस्याची भूमिका घेत आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत। पण येत्या 8 दिवसात जर आमच्या समस्या, आमच्या सभासदांच्या अडचणी जर महापालिका प्रशासनाने दूर केल्या नाहीत तर पुढच्या 8 दिवसात या ठिकाणी महापालिकेवर कचरा वाहक वेचकांचं अर्धनग्न मोर्चा हा महापालिकेच्या कचरा भरलेल्या गाड्यांसह निश्चित होईल। आणि त्यावेळेस महापालिका आयुक्त असतील, पुण्याचे खासदार असतील, यांच्या गाड्या आम्ही निश्चित अडवू एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे। पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा ओबीसी विभागामध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। ओबीसी विभागाचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय सिंग यादव, महाराष्ट्र ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, पुणे जिल्हाध्यक्ष संजय टिळेकर तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस भवन येथे नियुक्तीपत्रक देण्याचा कार्यक्रम पार पडला। पुणे जिल्ह्यामधील बारामतीचे उपाध्यक्षपद सागर जगताप यांना, मावळ लोकसभा मतदारसंघाचे उपाध्यक्षपद विनय चांगल यांना, तर सासवड शहर अध्यक्ष ओबीसी विभाग विनोद राऊत, हवेली महिला अध्यक्ष अश्विनी गायकवाड, तर दौंड तालुकामधील पोपटराव लकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शिवाजीनगरच्या वडारवाडी परिसरामधील नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांनी आज उपायुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। वडारवाडी परिसरामध्ये अनेक ठिकाणी कचरा आणि ड्रेनेज फुटल्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला। याबाबत अनेक वेळेला तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय। विवाहाच्या आमिषाने महिलेवरती बलात्कार करणाऱ्या तरुणावरती चतुःशृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केलाय। या संदर्भात एका महिलेने फिर्याद नोंदवली होती। त्यानुसार सुजित सिंग शिवराज सिंग जाधवराव वय वर्ष 25 राहणार बाणेर असा गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे। ससून हॉस्पिटल परिसरामधील पाण्याची मुख्य वाहिनी फुटली असून ती गळती थांबवण्यासाठी येत्या शुक्रवारी म्हणजे 16 ऑगस्ट रोजी या वाहिनीमधून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे दिवस बंद ठेवला जाणार आहे। पुणे स्टेशन, मंगळवार पेठसह या सर्व भागाला शनिवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामधील सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळेला काही गणेश मंडळांनी गणेशोत्सवात 10 दिवस दारू बंद म्हणजे ड्राय डे ठेवण्यात यावा अशी मागणी केली। याबाबत जनभावना काय आहेत याचा विचार करून निर्णय घेऊ असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मत व्यक्त केलंय। पुणे परिवहन महामंडळाने ताफ्यात नवीन बस आणण्यासाठी राबवलेल्या प्रक्रियेला कंपन्यांचा प्रतिसाद मिळत नाही। फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू केलेल्या बस खरेदीच्या निविदा प्रक्रियेला ऑगस्ट उलटून गेला तरी चांगला प्रतिसाद मिळाला नाही असे महामंडळाच्याच अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे पुणेकरांची लाईफलाईन असलेल्या पीएमपीएचं व्हेंटिलेटरवर असल्याचं पाहायला मिळते। पीएमपीए 7 पैकी 2 ठेकेदारांची सेवा संपली, त्यामुळे सुमारे 233 बस या प्रवासी सेवेमधून आता बाद होणार आहेत। तर जून महिन्यामध्ये 60 बसेसचे 12 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांचे आयुर्मान देखील संपणार आहे। त्यातच बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढलं असल्यामुळे आता बसची संख्या मुळात कमी असतानाच नवीन बसचा मार्ग देखील खडतर ठरतोय। याचा फटका
PMP सोबतच प्रवाशांना देखील बसत असल्याचं पाहायला मिळणार आहे. वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू पुणे कनेक्टमध्ये. धन्यवाद.